ज्या पद्धतीमध्ये तुम्ही बघत होता, ज्या फ्लोमध्ये तुम्ही बघत होता ना, त्या फ्लोमध्ये आता हा व्हिडिओ बघताना आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे मॅट्रिक्सचे टाईप जे की थोडेसे कॉम्प्लिकेटेड एक्झाममध्ये विचारतात आणि इम्पॉर्टंट आहे ज्यासाठी मॅट्रिसेस चॅप्टर येण्यासाठी. आता बघा, रो मॅट्रिक्स डिफाईन काय, द मॅट्रिक्स विच मॅट्रिक्स हॅविंग वन रो, फक्त रो पाहिजे त्याच्यामध्ये, दॅट इज रो मॅट्रिक्स. ठीक आहे. आता कॉलम मॅट्रिक्स आहे, ह्याच्यामध्ये फक्त काय कॉलम आहे. आता ऑर्डर ह्याची कशी घेतली, फक्त रो, कारण एम इंटू एन इट इज अ ऑर्डर, काय आहे ती ऑर्डर आहे. आता एम म्हणजे काय आहे तर तुम्हाला सांगितलं रो, आणि एन म्हणजे काय कॉलम. ह्याच्यामध्ये रो किती आहे, एकच रो आहे, पण कॉलम मात्र किती, दोन आहेत, म्हणून 1/2. आता ह्याच्यामध्ये रो दोन आहेत, कॉलम एक आहे, हा कॉलम मॅट्रिक्स आहे. झिरो मॅट्रिक्समध्ये ऑल एलिमेंट्स कसे असतात, झिरो असतात. स्क्वेअर मॅट्रिक्स इट इज, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स असते. त्यानंतर आपण बघतो की युनिट मॅट्रिक्स, ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट काय असतात, वन असतात, दॅट इज युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे. त्यानंतर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये जो काही लोअर ऑफ जो पार्ट आहे मॅट्रिक्सचा, तो काय असतो, झिरो असतो. एवढा पार्ट जो काय आहे मॅट्रिक्सचा, तो झिरो असतो. त्याच्यावरूनच आपल्याला एक लोअर तयार होतो. ठीक आहे. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स शॉर्टमध्ये लिहितो मी. आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कसा तयार होतो बघ, लक्षात घे. 4 0 0 0 2 1 1 1 1 फॉर एक्झाम्पल आपण हे घेतलेलं आहे. आता हा मॅट्रिक्स किती बाय किती, 3/3 असते. आता ह्याच्यामध्ये अप्पर साईडला एक ट्रायंगल तयार होतो, दॅट इज झिरोच आहे, म्हणून ह्याला आपण लोअर म्हणतो आणि ह्याला आपण अप्पर म्हणतो. उलट त्याला काय ठेवायचं. सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 असतो, आणि ह्याच्यावरूनच आपल्याला माहित होतं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 असतो. इट इज अ इम्पॉर्टंट पॉईंट. आता ह्याच्यामध्ये अजून एक जो आहे मॅट्रिक्स इम्पॉर्टंट, ते स्केलर मॅट्रिक्स. तर स्केलर मॅट्रिक्स काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये फेकून सांगा.